श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. येणाऱ्या 2026मध्ये मकर संक्रांती कधी आहे? या दिवशी 14 जानेवारी वार बुधवार या दिवशी मकर संक्रांत आलेली आहे. खूप दिवसापासून हा योग आलेला आहे. मकर संक्रांत आणि षडतीला एकादशी एकत्रित साजरी करणार आहोत. म्हणूनच शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारीला 2026 रोजी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या दिवशी काय करावे, काय करू नये, संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे? 14 जानेवारीला दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 हे पुण्यकाळ असणार आहे. या दिवशी संक्रांत आणि षडतीला एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे या दिवशी काय करावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात, त्याचबरोबर हा दिवस अत्यंत शुभ असल्या तर मकर संक्रांतीनेच ऋतू परिवर्तन होते, शरद ऋतू क्षीण होतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते. याचा फळस्वरूप दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते. तर हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत एक मोठा प्रमुख पर्व आहे, जो आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीने विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाऊन साजरा करत असतो. तर हा दिवस अतिशय शुभ असल्यामुळे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्त्व आहे. तर पौराणिक मान्यतेनुसार संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आणि आपला पुत्र शनिदेवाच्या घरी जातात, कारण शनी मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे. तथापि हे पर्व पिता पुत्राच्या अनोख्या भेटीचा जुळलेला कथा आहे. म्हणूनच एक कथेनुसार असं म्हणतात, श्रीहरी विष्णू भगवान विष्णूचे विजय म्हणून ही मकर संक्रांत साजरी केली जाते. असं म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णू पृथ्वीलोकात असुरांचा संहार करून त्याचे शिर कापून मदरा पर्वतावर गाडले होते. तेव्हापासून भगवान विष्णूच्या विजयावर मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. तर शेतकऱ्यासाठी नवीन पीक यावं आणि नवीन ऋतूचे आगमन होण्यासाठी मकर संक्रांत हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दिवशी शेतकरी मकर संक्रांतीला आभार दिवसाच्या रूपात हे साजरे करत असतात. शेतात गहू अन्नधान्याची पोती शेतकऱ्यांच्या मेहनतीचे परिणाम असते. म्हणूनच हे सर्व ईश्वर आणि प्रकृतीच्या आशीर्वादाने शक्य होते. म्हणूनच हा दिवस पोंगल म्हणून साजरा केला जातो. यालाच संक्रांत असं म्हटलं जाते. मकर संक्रांतीवर खिचडी बनवली जाते आणि काही ठिकाणी दही, चुडा आणि तिळाचे लाडू बनवले जातात. म्हणूनच जोपर्यंत सूर्य पूर्वेकडे दक्षिणेकडे जाते त्या वेळेत सूर्याच्या किरणाला खराब मानले गेलेले आहेत, परंतु जेव्हा सूर्य पूर्वपासून उत्तरेकडे गमन करायला लागतो तेव्हा त्याला किरणे आरोग्य आणि शांतीला वाढवले जाते. सरळ सांगितले गेले तर जुना कटू अनुभवायला विसरून मनुष्य पुढे चालत जातो. सूर्य देव उत्तरायण होतो तेव्हा पृथ्वी प्रकाशमान होते आणि अंत ह्या प्रकाशात शरीर त्याग करून मनुष्याला पुनर्जन्म होत नाही, तो ब्रह्माला प्राप्त होतो. महाभारतात काळाच्या वेळात भीष्म पितामह त्यांच्या इच्छा मृत्यू वरदान प्राप्त झाले होते. त्यांनी ही मकर संक्रांतीच्या दिवशी शरीर त्याग केले होते. मकर संक्रांतीच्या काळात जानेवारी महिन्यात नवीन पीक येते. या संधीने शेतकरी नवीन पिकाची छाटणी करून या सणाला धुमधुमाने साजरे करत असतात. म्हणूनच असं म्हणतात या दिवशी की कापणी झाल्यानंतर लोक आनंद व्यक्त करण्यासाठी पोंगलचा सण साजरा करत असतात. म्हणून 3 दिवस चालणारे हे पर्व सूर्य आणि इंद्रदेवाला समर्पित आहे. पोंगलच्या माध्यमातून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. उत्तरायण खास करून गुजरातमध्ये साजरा केला जातो. नवीन पीक आणि ऋतूच्या आगमनाने हे पर्व 14 आणि 15 जानेवारीला साजरे केले जाते. या सणाला पतंगसुद्धा उडवले जाते. तर मकर संक्रांत कशाला म्हटले जाते? पहा, संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, यालाच मकर संक्रांत आपण म्हणत असतो. या दिवशी स्नान, पवित्र गंगेमध्ये जाऊन तर्पण करणे, सूर्यदेवाला अर्घ्य देणे, दान करणे, सूर्यपूजा करणे, जप आणि तप करण्याला खूप महत्त्व दिले जाते. म्हणूनच तर एकादशी म्हणजेच काय तर विठ्ठल आणि श्रीहरी विष्णू यांना समर्पित असणारी तिथी. तर या दिवशी उपवास, नामस्मरण, मंत्र जप केल्याने या गोष्टीला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे. त्याचं मोठे पुण्यफळ लाभत असते. तर मकर संक्रांत आणि एकादशी एकत्र आल्याने याचे नियम काय आहेत ते बघूयात.
जेव्हा दोन महातिथी एकत्र येतात तेव्हा एकादशीला मोठं प्राधान्य दिलं जातं. मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचाच असावा, तो एकादशीचाच करावा. दान व पुण्यकार्य आपल्याला एकादशीच्या उपवासामध्ये बसवायचे आहे. तर हा उपवास कशा पद्धतीने आपल्याला करायचा आहे, तर आवर्जून निर्जली उपवास तुम्हाला करायचा आहे. जर तुम्हाला निर्जली उपवास करणं जमत नसेल तर तुम्ही साधा फलाहार करू शकता किंवा तांदूळ, तीळ, गहू, बाजरी टाळायचे आहेत. साबुदाणा, फळे, तूप, दही, ताक किंवा साबुदाण्याची खिचडी तुम्ही खाऊ शकता. किंवा दिवसभर आपल्याला रामकृष्ण हरी या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. होत नसेल तर तुम्ही दिवसभर जाता येता हरिनाम जप करावा, हरिपाठ करावा. आता पूजाविधी कशी करायची आहे ते बघूया. सकाळी उठल्यानंतर आपल्या देवाची विधिवत पूजा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर तुळशीला वाण द्यायचं आहे, शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्या देवाजवळ आपल्याला काय करायचं आहे, सर्वात प्रथम देवाची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर एका साईडला आपल्याला सुगड पूजन करायचं आहे. सुगडं आणायचे आहेत 5 आणि त्यानंतर काय करायचं आहे, या सुगडमध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत. तीळ टाकण्या अगोदर आपल्याला चौरंगावर आपल्याला काय करायचं आहे, तर सुगड पूजन करण्यासाठी आपल्याला चौरंगावर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे, पीस टाकायचं आहे. त्यावर 5 ठिकाणी तांदूळ पसरवायचे आहेत आणि त्यावर आपल्याला जे सुगड घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर या तांदळाच्या राशीवर ठेवायचं आहे. तांदळाच्या राशीवर ठेवल्यानंतर त्यामध्ये तीळ टाकायचे आहेत. तीळ टाकल्यानंतर त्यामध्ये सर्व वाण जे आहे, जसं की त्यामध्ये पूर्ण वाण आपण भाजीपाला घेत असतो किंवा जे भाजी आहे ती घेत असतो, तर ते सर्व पदार्थ एकत्र करायचे आहेत आणि या सुगड पूजनामध्ये सुगडामध्ये टाकायचे आहेत. त्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. हे जे सुगड आहे तर ते झाकून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्याला देवाजवळ जायचं आहे. देवाची पूजा हळदी कुंकू लावून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस मध्ये तुम्ही ओवसा देण्यासाठी जाता तेव्हा ते सुगड जे आहे तर ते सोबत घेऊन ताटामध्ये जायचं आहे. एक तुळशीजवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर एक देवाजवळ ठेवायचं आहे आणि बाकीचे 3 जे आहे तर एखाद्या स्त्रीला हळदी कुंकू द्यायचं आहे आणि तिला हे जे सुगड आहे तर तिच्या ओटीमध्ये द्यायचं आहे. विठ्ठल रुक्माईची पूजा करण्यासाठी तुम्ही जात आहात तर अभिषेक आवर्जून घरामध्ये करायचा आहे. तुळशीपत्र आणि हळदी कुंकू, अष्टगंधकाचा टिळा, चंदन लावायचं आहे, मंजुळा अर्पण करायचे आहेत. तर आपल्याला असे बरेच प्रश्न असतात की प्रश्न पडलेले असतात की या दिवशी सत्यनारायणची पूजा करावी का, तर पहा, तुम्ही सत्यनारायणची पूजा या दिवशी करू शकता. कारण एकादशीच्या दिवशी श्री सत्यनारायण देवाची पूजा करण्याला खूप महत्त्व दिले जाते. भगवान विष्णूचा एक अवतार असलेल्या श्री सत्यनारायण देवाची पूजा केल्याने घरामध्ये सुख संपत्ती, आर्थिक समस्या दूर होतात. त्याचबरोबर विशेषतः याचा आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळत असते. तर आता दान कोणत्या गोष्टीचा आपल्याला करायचं आहे, तर पहा, संक्रांत एकत्र आल्यामुळे या दिवशी दानाला खूप महत्त्व जे आहे तर ते दुप्पटपटीने प्राप्त होत असते. म्हणूनच दान करण्याचा अतिशय उत्तम जी वस्तू आहे तर ती आपल्याला द्यायची आहे, ती म्हणजे गूळ, पैसे, उबदार कपडे, छत्री द्यायची आहे. जेवू घालायचं आहे एखाद्या गरीब व्यक्तीला आणि एखाद्या गरीब व्यक्तीला आपल्याला ब्लँकेट किंवा चादर द्यायची आहे. असे उबदार कपडे दिल्यामुळे त्यांना थंडीपासून संरक्षण होण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणून तुम्ही ह्या दानवस्तू करू शकता. तर जेव्हा आपण देवाला दान करतो तेव्हा आपल्या मनामध्ये शुद्ध भाव असायला हवा. तर माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ द्या, घरातील सर्व कुटुंबावर तुमचा आशीर्वाद लाभू द्या, घरातील सदस्याचं आरोग्य चांगले राहू द्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास 1000 एकादशी केल्याचं पुण्यफळ आपल्याला लाभत असते. तर या दिवशी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत, तर या दिवशी मांस, मद्य, अंडी, लसूण, कांदा टाळायचा आहे. भांडणं करायचे नाहीत किंवा नकारात्मक गोष्टी आपल्याला बोलायचे नाहीत. देवाची निंदा चुकूनही करायची नाही. त्याचबरोबर ह्या गोष्टी चुकूनही जर केल्या तुम्ही तर याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळणार नाही. 99% स्त्रियांना माहीत नाही की या दिवशी जर चुकीचे शब्द बोलल्याने आपल्या पतीच्या कामामध्ये अडथळे येतात आणि कोणतंही कामामध्ये येत नाही. म्हणून या दिवशी शांत, जितकं होईल तितकं शांत राहायचं आहे. ज्यामुळे आपण जी मकर संक्रांत जी आहे तर ही आपल्या पतीसाठी ठेवत असतो. ज्यामुळे आपल्या पतीचं आयुष्य जे आहे ते चांगलं राहावं, आरोग्य चांगलं राहावं व त्यांच्या कोणत्याही कामामध्ये सफलताही मिळावी, त्यासाठी आपण हा उपवास करत असतो. कारण या दिवशी विठ्ठल नामस्मरण केल्याने
असं म्हणतात की या दिवशी सर्व संकट हे दूर होत असतात. एकादशी आणि संक्रांती ही शुभ योग जुळून आल्यामुळे हा फारच दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. म्हणून हा दिवस चुकूनही आपल्याला वाया घालवायचा नाही. तर या दिवशी नामस्मरण, उपवास, दानधर्म करायचा आहे. तर जेवणामध्ये कोणते पदार्थ बनवावे, जर तुमच्याने उपवास करणं जमत असेल तर आवर्जून करायचं आहे. तर या दिवशी जेवणामध्ये कोणते पदार्थ बनवायचे आहेत, तर या दिवशी उपवास करणं झालं नाही तर काही जणांनी जर गोळ्या चालू असेल, दवाखाना चालू असेल तर आपल्याला हा उपवास करायचा नाही. फक्त संक्रांतीच्या दिवशी आपल्याला नामस्मरण करायचं आहे. संक्रांतीच्या दिवशी कोणत्या भाज्या किंवा पदार्थ खायचे आहेत तर ते बघूयात. तर पहा, या पदार्थाचं महत्त्व काय आहे, सांस्कृतिक महत्त्व काय आहे हे बघूया. तर पहा, संक्रांत हा सण ऋतूबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस म्हणून ओळखला जातो. तर असं म्हणतात की दानधर्म आणि एकमेकाबद्दल गोडी वाढवणारा हा दिवस असतो. दिवसापासून थंडी जी आहे तर ती थोडी थोडी कमी होते. हा दिवस तिळातिळाने मोठा होतो, म्हणून शरीराला उष्णता देणारे पदार्थ जे आहेत तर तेच खाल्ले जातात. या दिवशी संक्रांतीच्या दिवशी तीळ लावून भाकरी खाल्ल्या जातात. भोगीची भाजी आणि तिळाची भाकरी जी आहे तर ती संक्रांतीच्या आदल्या दिवशी, भोगीच्या दिवशी बनवली जाते. या दिवशी तुपाचा जास्त वापर जे आहे तर तेच करायचा आहे. तर बाजरी ही शरीराला उष्णता देण्याचं काम करत असते. तर हिवाळ्यामध्ये उष्णता हवी असते. बाजरीच्या भाकरीमध्ये उष्णता असल्याने थंडी वाजत नाही. बाजरी ही शरीराला उष्णता देत असते, थंडीपासून आपलं संरक्षण करत असते, पचनक्रिया सुधारत असते. म्हणूनच याचं धार्मिक महत्त्व असं आहे की बाजरीची भाकरी म्हणजे साधेपणा आणि पृथ्वीशी एक नातं. भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण बनवत असतो. तर भोगीच्या भाजीमध्ये वांगे, गोबी, पत्तागोबी किंवा वटाणा, बोरं, पेरू, बटाटा, गोबी सर्व प्रकारच्या भाज्या असतात. ह्या सर्व भाज्या एकत्र करून यामध्ये तीळ टाकून भोगीची भाजी आहे तर ती आपण बनवत असतो. भाकरीला तीळ लावून भाकरी बनवत असतात. या दिवशी सुगडमध्ये भाकरी आणि भोगीची भाजी मिक्स करून टाकली जाते आणि शिळी भाकरी दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य खाल्ला जातो. काही ठिकाणी अशी परंपरा आहे. तर निसर्गाने आपल्याला दिलेलं हे भरपूर भाज्या असतात, म्हणून आपण या दिवशी शेतकऱ्याबद्दल देवाला प्रार्थना करायची आहे की पीक चांगलं येण्यासाठी आपल्याला 2 दिवस अगोदर तिळाचे लाडू आवर्जून बनवायचे आहेत. आणि चुकूनही भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी बनवू नका. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो, पण एकादशी असल्यामुळे हा नैवेद्य देवाला दाखवला जात नाही. तिळाची पोळी करत असतो, गुळाची पोळी करत असतो. तिळाची पोळी गुळपोळी करत असतो, बनवली जाते आणि हा नैवेद्य देवाला दाखवला जातो. यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढवण्याचं काम जे आहे तर ते जे तीळ आहे तर ते करत असते, थंडीपासून संरक्षण करत असते. म्हणून तिळाचा वापर या दिवशी जास्तीत जास्त केला जातो. बाजरीची भाकरी बरोबर लसूण, शेंगदाणा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा केला जातो कोथिंबीर टाकून. आणि जे ठेचा आहे आणि भाकरी आहे तर या दिवशी ही भाकरी आणि ठेचा खाल्ला जातो, ज्यामुळे उष्णतेचा समतोल राखण्यासाठी व पचनक्रिया सुधारण्यासाठी साचूक तुपाचा वापर इथे केला जातो. साचूक तूप हे शक्तिवर्धक असते, म्हणून या दिवशी साचूक तुपाचा वापर आपण करत असतो. तर या दिवशी देवाला दाखवला जाणारा हा नैवेद्य जो आहे तर तिळगुळ बाजरीची भाकरी आदल्या दिवशी भोगीच्या दिवशी असते. पुरणपोळी, तिळगुळ किंवा गूळ, खोबरं, शेंगदाणा पोळी हा नैवेद्य दाखवला जातो. संक्रांतीमध्ये थंडी जास्त असल्यामुळे उष्णता वाढवण्यासाठी हे पदार्थ जे आहेत तर ते आवर्जून खाल्ले जातात. तर कोणते पदार्थ चुकूनही आपल्याला टाळायचे आहेत, तर या दिवशी थंड पेय खाणे किंवा तळलेले पदार्थ जास्त खाणे, तिखट मसालेदार पदार्थ खाणे, मांसाहारी पदार्थ, कांदा लसूण मध्ये सेवन, अंडी जास्त आंबट पदार्थ खाऊ नये किंवा शिवीगाळ करायची नाही. कोणाबद्दल आपल्यामध्ये राग आणायचा नाही. या दिवशी वातावरण शांत ठेवायचं आहे. घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होऊ द्यायचे नाही. हे नियम आवर्जून पाळा, ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.